उन्हाळा स्पेशल मस्त कैरीचा सीझन चालू आहे, तर मस्त आपण कैरी मटकीची भेळ रेसिपी पाहणार आहोत. चटपटीत अशी कैरी मटकीची भेळ बनवायला अगदी सोपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कैरी घेतलेली आहे आणि मटकी घेतलेली आहे. मटकी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलं, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात, हिंग टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. आता आहे ना याच्यामध्ये मटकी टाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी निथळून मटकी टाकलेली आहे. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला मटकी शिजवून घ्यायची, पण ती पण कमीत कमी पाण्यामध्ये शिजवायची, तरच छान चव येते मटकीला. मटकी जर ही भेळमध्ये वापरली ना तर छान चव येते. जास्त ओव्हर कुक पण करायची नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी मटकी मंद गॅसवर झाकण ठेवून आहे ना अर्धवट शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त शिजवायची नाही. तर झाकण ठेवून मी लो गॅसवर छान मटकी शिजवून घेत आहे. आता हे पहा, मटकी छान शिजलेली आहे आणि पूर्ण जास्त ओव्हर कुक पण झालेली नाही. 70 ते 80% मटकी शिजवून घेतली आहे. आता आहे ना भेळसाठी खास चटणी बनवतो आहे. त्यासाठी इथे कोथिंबीर, पुदिना आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर कोथिंबीर आणि पुदिना आहे ना धुवून निथळून सुकवून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही चटणी आपल्याला कोरडीच बनवायची आहे. पाणी न टाकता कोरडी फिरवून घ्यायची मिक्सरवर. तर हे पहा, पाणी न टाकता मी फिरवून घेतलेले आहे मिक्सरवर. त्यामुळे छान चव येते आपल्या भेळला. तर इथे खोलगट भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना मुरमुरे घ्यायचे आहेत. तर आता मुरमुरे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे पापडी टाकलेली आहे, शेव टाकलेली आहे. आता आवडीनुसार फरसाण टाकायचं आहे. तर मी आता एवढं फरसाण टाकत आहे. जेवढ्या प्रमाणात आपण भेळ बनवणार तसं फरसाण टाकायचं. वरनं बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता आणि तो बारीक चिरून टाकला आहे. इथे लाल टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि 2-3 चमचे ना बारीक चिरलेले कैरीचे काप टाकलेले आहेत आणि वरनं कोथिंबीर टाकलेली आहे. आता ही जी चटणी बनवलेली आहे आपण पाणी न टाकता, पुदिना, कोथिंबीर, मिरचीची, ती टाकलेली आहे. आणि ना शिजवलेली मटकी आता थंड केलेली आहे आणि ती टाकलेली आहे. आवडीनुसार आपण मटकी पण कमी जास्त करून टाकायची. आता वरनं आहे ना मीठ टाकायचं. आता वरनं आहे ना थोडंसं लाल तिखट टाकले, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, रंगाचं लाल तिखट, भेळला छान लाल रंग यावा म्हणून. आपण तिखटपणासाठी चटणी जेव्हा वाटत होतो तेव्हा मिरची टाकलेली आहे आणि मटकी शिजवताना पण मिरची टाकली होती. आता आहे ना इथे आहे ना कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी घ्यायची, म्हणजे भरपूर प्रमाणात वापरता येते आणि ती जास्त आंबट पण नसते, त्यामुळे भेळमध्ये खूप छान लागते. तर किसून टाकलेली आहे मी. तुम्ही चिरून पण टाकू शकता. मी आधी पण टाकलेली आहे 2-3 चमचे चिरून आणि आता वरनं किसून टाकलेली आहे. खूप छान लागते कैरी टाकल्यानंतर ही भेळ, मटकी आणि कैरीची भेळ. तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरनं थोडंसं पाव चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकले म्हणून वरनं थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आधी पण आपण टाकलं होतं, वरनं अजून थोडंसं टाकले. आता मिक्स केल्यानंतर मस्त अशी आपली चटपटीत चटकदार अशी कैरी मटकीची भेळ तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. ही सुकी भेळ आहे म्हणून मी ना चटणी वाटताना पाणी नव्हतं टाकलं. तुम्हाला जर ओली भेळ पाहिजे असेल तर चटणी वाटताना थोडंसं पाणी टाकू शकता आणि चिंच गुळाची चटणीसुद्धा टाकू शकता, म्हणजे छान अशी आपली ओली भेळसुद्धा तयार होऊ शकते. आता प्लेटमध्ये भेळ काढून घेतली, वरनं थोडीशी मटकी टाकली गार्निशिंगसाठी, वरनं शेव टाकली, थोडासा कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि कैरीच्या 2 फोडी ठेवल्यात, मिरची ठेवली. छान अशी आपली प्लेट सर्व केलेली आहे. मस्त अशी चटपटीत झटपट बनणारी कैरी मटकीची भेळ तयार झालेली आहे. तुम्ही एकदा बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.